Satu. पाहुणे सुरुवातीची 20 मिनिटं तुमच्यातलेच होऊन अगदी सामान्य. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्व मान्यवरांचे सभागृहामध्ये आगमन झाले. या असोसिएटची ती स्थापना सन 2000 साली झाली. त्या काळी दिव्यांग बंधू भगिनींनी जीवन विकास प्रतिष्ठान जे विद्यार्थी आहेत त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या प्रयत्नाने, जयप्रकाशजी अगरवाल असतील, सुरेश सर असतील यांच्या पुढाकाराने ही संस्था आज आपण 25 वर्षे यशस्वीपणे सुरू झालेली बघत आहोत.
आणि या संघटनेचा आपल्याला सार्थ स्क्रीन पर 3 जेट विमानों का धुआं नीले आकाश में भारतीय तिरंगे झंडे सा प्रतीत हो रहा है। सादर केलेला आहे। यानंतर मी करण्यासाठी ठीक है, ओके। रूम नंबर 224 के गेस्ट मेरे हैं, उनका जो भी बिल बनता है मेरे अकाउंट में डाल दो। आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन होत आहे। या डिफरंटली एबल असे व्यक्तिमत्व होते आणि हे सर्व जे सदस्य आहेत असोसिएशनचे डिफरंटली एबल आहेत ते आपापल्या क्षेत्रामध्ये वाखाणण्याजोगी कामगिरी करून निश्चितच आपल्या कार्याचा ठसा त्यांनी या उक्तीनुसार आपण स्वागत आणि सत्कार करत आहोत। करण्यासाठी मी दिनेशजी राठी उपाध्यक्ष असोसिएशन यांना आमंत्रित करते। जिल्हा मूकबधिर असोसिएशन लातूर त्यांचे खूप खूप आभार आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांचं स्वागत होत आहे। सुनीलजी यांना आमंत्रित करते। आजच्या कार्यक्रमासाठी AIFDWS प्रेसिडेंट तेलंगणा हैदराबाद चैत्रा BN प्रमुख मार्गदर्शिका कर्नाटक
आजच्या कार्यक्रमामध्ये महत्वाची भूमिका सौ सोनकवडे यांना आमंत्रित करते. अरुणजी समुद्रे सर यांचं स्वागत करूया. आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन खूप आनंद आहे. त्याचबरोबर आजचे प्रमुख आकर्षक सुनीलजी सहस्त्रबुद्धे साहेब, जानकीताई. भविष्यामध्ये कार्यक्रमानिमित्त सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आदरणीय श्री रामजी दांगडजी, आदरणीय दादा सुरेशदादा पाटील, श्री खूप मोठा आहे, तो मागणी करता येईल. पण कार्यक्रम त्यांच्यावर उपस्थित प्रदीप मोरे साहेब सभागृहामध्ये उपस्थित असतील तर कृपया आपण मंचावर. नमस्कार सगळ्यांना माझा अँड हॅलो. मी लहानपासून क्रिकेट खेळत आहो आणि शिक्षण पण आहे माझा. मी महाराष्ट्राची जे क्रिकेट टीम आहे स्टेट लेवलवर आणि नॅशनल लेवल पर मी खेळत आहो. सो खूप कार्यक्रम मी पार्टिसिपेट. एक सेकेंड प्लीज. आज ये दिन हमारे लिए बहुत ज़रूरी है, बहुत महत्वपूर्ण है क्योंकि 25 साल हो रहे हैं और मैं उम्मीद करती हूँ कि ऐसे ही ये एसोसिएशन काम करता रहे और भी सालों साल तक. और जितने भी गेस्ट यहाँ आए हैं उनको मेरा बहुत बहुत प्रणाम. और मैं यही बोलूँगी जैसे दूसरे लोग हर काम में आगे बढ़ते हैं उसी तरीके से हमें भी काम में आगे बढ़ना है. इस संस्था के साथ में जुड़े रहना है और बहुत आगे बढ़कर काम करना है. और मैं यहाँ नहीं होंगे तो हमारा कम्युनिकेशन नहीं होगा. हियरिंग जो हमारे गेस्ट हैं उनके साथ में तो और कंफर्टेबल देना इंटरप्रेटर के लिए और हमारे लिए भी बहुत जरूरी है ताकि हमारा कम्युनिकेशन बहुत अच्छे से चले. तो पहले तो धन्यवाद आप सभी का, लातूर जिला एसोसिएशन का भी जो मुझे यहाँ इनवाइट किया, सारे बोर्ड मेंबर्स का, कमेटी मेंबर्स का और जितने सारे लोग यहाँ हैं सबका हो रहा है. बट उसमें बहुत सारी चीजें हैं जिसमें काम हो रहा है उसका नॉलेज मुझे नहीं है. जैसे एजुकेशन को लेकर, काम को लेकर, हेल्थ को लेकर. यहाँ पे जो हमारे गेस्ट हैं जिन्होंने बताया जो हमें आए हैं. बट अब मैं सिर्फ बात यही करूंगा कि एसोसिएशन अपने लेवल पे काम कर रहा है. हमने बहुत सारी बातें की, हमने एक और चीज देखी, कॉक्लियर इम्प्लांट के बारे में हमने जाना. फिर नई चीज है उससे लेकर भी तो नई समस्याएं हैं, कॉक्लियर इम्प्लांट को लेकर भी समस्याएं हैं.
बहुत से फेल हो रहे हैं, तो वो फेल का जो है वो कॉक्लियर इम्प्लांट पे इंश्योरेंस नहीं है, तो हमें ये विचार सचिव गोपाळ शेंडगे सर यांना मी विनंती करते, आपण मंचावर यायचं आहे. सर्व लातूर जिल्हा मूकबधिर असोसिएशन लातूर. जे दीपाताई आणि सुरेशराव, आपल्या पोटाला जर असं अपत्य आलं तर काय करावं याचा एक आदर्श आम्हाला ज्याच्यात जमलेलं नाही. ज्या संस्था व्यावसायिक दृष्टीने चालवतात त्यांना ही समज असू शकते, पण जे प्रामाणिकपणाने संस्था चालवण्याचा प्रयत्न करतात त्यांना मात्र बऱ्याच अडचणीतून समोर जावं लागतं. असो, तो विषय महत्वाचा नाही. माझ्यासाठी महत्वाचा मुद्दा हा आहे की मूकबधिर विद्यालय स्थापन झाल्यानंतर आज जी तरुण मुलांची जी फळी दिसते ना, मला आठवत आहे की जयप्रकाशची खूप जिद्द असायची. ते काका हे करायचं, काका ते करायचं, आपली सगळी मुलं त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह असायची. तुम्हाला मी सांगतो, या मुलांनी परिचय मिळाले घेतले संस्थेने सहकारी माध्यमातून. एकेका वेळेस 5-5, 6 मुला मुलींचे लग्न या ठिकाणी जमवले आणि त्यांची लग्न करून दिली. एवढंच नव्हे तर या मुलांनी या शिक्षणाचा सदुपयोग केला. आज इथे काही उद्योगपती तुम्हाला दिसतील, काही नोकरीमध्ये तुम्हाला दिसेल. मला चांगला सुरेश अभिमान वाटतो की मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि नवीन मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्या लातूर जिल्ह्यातले 13 मुलं नोकरीला लागले. त्याचे 5 मुलं स्वच्छता दूत म्हणून काम करतात आणि बाकीचे कार्यालयीन काम करतात. आजही समाजाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अद्यापही दयेचा आहे. एक म्हणजे कुणाला गैरवाटायचं काही कारण नाही. आमचे पालकही या ठिकाणी अनेक शिक्षक आहेत, समोर पाहतो की समर्पण भावनेनं काम करणारे शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत. पण ग्रामीण भागामधली भाषा अद्याप सुधारली नसेल तर आम्ही समजू शकू, पण शहरी लोकांच्या सुद्धा भाषेमध्ये अद्याप हे अपंग आहे, हो, हे मुका आहे, हे महिला आहे. जिथं अन्याय असेल तिथं खंबीरपणा तुम्ही करायला पाहिजे. तुमच्या ज्या ज्या काही अडचणी आणि मागण्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी निर्भयपणाला आपण ज्यांना भिडायची त्यांना भिडायची ताकद ठेवली पाहिजे. आणि मला खात्री आहे की पालक, समाज, अधिकारी, प्रशासन आणि शासन हे सगळे तुमचे पालक आहेत. तुमची कुठलीही मागणी त्यावेळी जाणार नाही. आणि सुरेश दादा, तुम्ही जे प्रपोजल दिले आभार हा भाग ही भूमिका पार पाडण्यासाठी मी गोपाळ शेंडगे सचिव लातूर जिल्हा मूकबधिर असोसिएशन यांना आमंत्रित करते. आम्ही सर्व मूकबधिर या ठिकाणी जमलो आणि आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. वेगवेगळ्या गोष्टी आपण आपल्या सोबत घेऊन जाणार आहोत. मॅडमचे आभार, तुमचे सर्वांचे आभार. आम्ही अतिशय तातडीनं तुम्हाला पत्र पाठवली होती, कॉल केले होते, व्हॉट्सअपवरती सूचना दिली होती, आपण आलात, आपलेही आभार. संभाजीनगर, नांदेड, पुणे, त्यानंतर आपल्या राज्याबाहेरची ही मंडळी, प्रमुख मंडळी या ठिकाणी आलेली आहे. या ठिकाणी सर्वांचे आभार. हैदराबाद वहां से भी आए हैं. तस्लीम शेख इंटरप्रेटर ऍज अ साइन लँग्वेज इंटरप्रेटर म्हणून पण आलेले आहेत. त्यानंतर हैदराबाद इथूनही येस जानकीताई पण आलेल्या आहेत, चैत्राली ताई आलेल्या आहेत. त्यांचे आभार, सर्वांचे आभार या कार्यक्रमासाठी ज्यांनी